तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचं दुपारचं अपडेट आहे मित्रांनो, 2 वाजताचा अपडेट आहे. तुम्ही पाहू शकता. जस्ट आत्ता मी वेबसाईटवर जाऊन काढलेलं आहे मित्रांनो. असेच नवनवीन अपडेट शिक्षक भरतीबद्दल हवे असतील तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उमेदवारांना पवित्र पोर्टल जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. सदरची सुविधा 9/2/2024 ते 12/2/2024 या कालावधीमध्ये सुरू राहील. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ठाम शब्दात सांगितलेलं आहे मित्रांनो. बघा, लक्षात घ्या ही डेट. कारण बरेच जण काय करतात की 12 नंतर विचार करतात. वय अधिक या कारणास्तव प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांना खासगी शैक्षणिक व्यवस्थापनातील 9वी ते 10वी व 11वी 12वी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. यास्तव या प्रकारच्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून विहित मुदतीत लॉक करण्याची कारवाई करावी. म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे त्यांना सुद्धा सूचना आहे. काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अलर्ट येत असल्यास अशा उमेदवारांनी त्यांनी पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्याची आवश्यक ती कारवाई करावी. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी राहणार नाही. मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. बघा, तुम्ही आता प्राधान्यक्रम जर लॉक केले नाही, पुढील प्रक्रियेतून बाद होणार आहात. लक्षात घ्या. अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. अभियोग्यताधारकाकडून ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या मुद्द्यांना पोर्टलवर एकत्रितरित्या न्यूज बुलेटिनद्वारे उत्तरे देण्यात येत आहेत. अभियोग्यताधारकाची वेळ, श्रम वाचवण्यासाठी आणि एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. याची नोंद घ्यावी. त्यामुळे कार्यालयात गर्दी करू नये. तसेच कोणत्याही अधिकारी, कर्मचारी अथवा अनधिकृत व्यक्ती यांना व्यक्तिशः संपर्क करू नये. तंबी देण्यात आलेली आहे मित्रांनो. जास्तच आपले विद्यार्थी लोक जात आहेत तिथे ऑफिसमध्ये, त्या लोकांना त्रास देत आहेत. एकदम बेस्ट नियोजन केलेलं आहे त्यांनी. आपल्याला एवढ्या भारी सुविधा भेटत आहेत, डेट वाढवून भेटते आहे, कशाला फोन करून त्रास देत आहे रे? व्यवस्थितरित्या आपलं चालू द्या ना. कार्यक्रम आता लॉक करून घ्या. प्रेफरन्स लॉक करून टाकले की झालं, विषय मिटला. वाट बघायची फक्त आपल्याला काही दिवसापुरती. आणि प्रेफरन्स आले, 40 मार्कवाल्यांना प्रेफरन्स आले, त्यांना पण वाटते आपण लागतोय. अरे प्रेफरन्स आलेत, नंतर विषय बघू आपण. पण आता सध्या शिक्षक मंडळी ज्या गोष्टी नियोजनानुसार सांगितल्या त्या नियोजनानुसार व्यवस्थित पार पाडावी. कृपया करून कुणालाही त्रास देऊ नये. आणि आम्हाला पण विचारू नये की माझा नंबर लागेल का. 70 मार्क आहेत, 75 मार्क आहेत. अरे तुमचा नंबर 100% लागणार ना पुढल्या भरतीमध्ये, का ना या भरतीमध्ये 100% म्हणजे तुम्ही फक्त प्रेफरन्स शिक्षण व्यवस्थित टाकले ना. आता लॉक करून घ्यायचं बघा बरं पटकन. आणि येणाऱ्या काळामध्ये पटकन लॉक करून टाकायचं आहे. बघा इथे हे मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी राहणार नाही. बघा इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का. जनरेट करून लॉक करायचे. लॉक कुलूप लावून टाका डायरेक्ट. चालेल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला पण लावून द्या ना सबस्क्राईबचं बटन. येणारे प्रत्येक अपडेट तुम्हाला लवकरात लवकर कळून जातील. धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.